बघा, एका रकमेचे 10% वार्षिक दराने 146 दिवसाचे व्याज 350 रुपये मिळत असेल तर ती रक्कम कोणती असा सरळ व्याज या घटकावर आधारित प्रश्न. लेकरांनो, सरळ व्याज काढण्याचं सूत्र जे की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, म गुणिला द गुणिला क आणि भागीला 100. हे 350 रुपये व्याज मिळत आहे, हे व्याजाच्या ठिकाणी मांडा. प्रश्नामध्ये ती रक्कम अर्थात सूत्रातील म म्हणजेच मुद्दल काढायची. व्याजाचा दर सुद्धा दर्शवला. 10% हा वार्षिक व्याज दर आहे आणि 146 दिवसामध्ये ही लेकरांनो मुदत दर्शवू द्या. छेदस्थानी 100 सूत्र सांगते त्याप्रमाणे. मात्र दिवसाचं जेव्हा व्याज काढायचं तेव्हा कॅलेंडर वर्षातील एकूण दिवस 365. जेव्हा महिन्याचं व्याज काढायचं तेव्हा छेदस्थानी कॅलेंडर वर्षातील 100 सोबत गुणिला महिने. दिवसाचं व्याज काढायचं तेव्हा 100 सोबत गुणिला कॅलेंडर वर्षातील एकूण दिवस जसं की 365. आणि जेव्हा महिन्याचं व्याज काढायचं तेव्हा या 100 सोबत गुणिला एका कॅलेंडर वर्षातील 12 महिने. ओके, या गोष्टी प्राकर्षानं लक्षात ठेवा लेकरांनो. आता इथं दाखो 100 आणि हा भाग जातो लेकरांनो 2.5 म्हणजे 350 बराबर अंशस्थानी म उरला फक्त आणि छेदस्थानी हा जर गुणाकार करू गेले 10 गुणिला 2.5 तर हा गुणाकार 25 येतो. वाटल्यास एक पायरी वाढवायची असेल तर वाढवा सर. म्हणजे आता इथं किती उरले 10 आणि इकडं गुणिला 2.5. 350 बराबर म एकटा कसा, इथं 1 न हा भाग गेला, 1 गुणिला म म्हणजेच 1 म. लक्ष द्या. आता हा गुणाकार 2.5 गुणिला 10 25. कसा काय 25 सर, तर 2.5 याच्यासोबत गुणिला 10. 2.5 10 हे 250 होतात लेकरांनो. पण एक घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागते. दशांश चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते म्हणून हा गुणाकार 25. 10 गुणिला 2.5 हा. आता हे 350 कडे येताना 25 मांडावे लागतात गुणिला. समोर राहिला एकटा मग. गुणिला का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडावी लागते आणि हा गुणाकार 8750 एवढा येतो. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला